जमीन अधिग्रहणाच्या विरोधात 4 जूनपासून शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीनं शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. मोठ्या संख्येनं शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या नावाखाली महायुती भाजप सरकार जिल्ह्याचे नुकसान करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात 4 जून 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांचा वारंवार विरोध असताना MIDC विमानतळ तसेच विविध प्रकल्पांसाठी शासनाकडून शेतकऱ्यांशी कोणताही विचार विनिमय न करता सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्याचा आरोप केलेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सुपीक जमिनी अधिग्रहित करणे म्हणजे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासारखं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरवळा, राखी, शिरपूर चक येथे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित MIDC करिता भेंडाळा परिसरातील 14 गावांनी सुद्धा शेतजमिनी देण्यास नकार दिला. तसेच चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील आणखीन 13 गावांच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात शासनाने आदेश दिले आहेत. या धोरणाच्या निषेधार्थ यापूर्वी GRची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार झाले नाही. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून जिल्ह्यात रानटी हत्तींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलेला असून शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. हत्तींच्या बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाही. त्यांचा तातडीने आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. या सर्व मागण्यांसाठी आणि जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण थांबून पर्यायी जागांचा वापर करण्यात यावा या मागणीसाठी 4 जून 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आलेलं असून या आंदोलनात शेतकरी बांधव, नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. आणि यावेळी पत्रकार परिषदेसह प्रस्तावित प्रकल्पग्रस्त गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी.